नारायणगावच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये आलेलो आहे. आताच एक बिबट्याने एका युवकावर हल्ला केलेला होता. आनेगावचा युवक आहे दाते आडनावाचा. एक 35 ते 40 वयोगटातील युवक आहे. मक्याच्या शेतीला पाणी भरत असताना आज दुपारी 12:30 वाजता त्या ठिकाणी दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर झडप घेतली आहे आणि त्याच्यामध्ये त्याच्या पूर्ण कवटी दिसते, इतकी खोलवर जखम झालेली आहे. त्याच्या हातामध्ये खोरं होतं. त्या खोऱ्याने त्याने प्रतिकार केला. त्यामुळे त्याचा जीव वाचला. तो कसाबसा आरडाओरडा करत जवळ आला. लोकांना ऐकू येत नव्हतं. त्यात एका प्रत्यक्षदर्शी आहेत. त्यांना सुरुवातीला पाहिलं. तर त्यांच्याकडून जाणून घेऊ कशी घडली घटना? तुम्हाला कसं एक एक दीड तासापूर्वी तिथं आमच्या घरापासून थोड्याशा अंतरावर 250-300 मीटरवर त्याचं मकाचं शेती, त्या शेतात तो पाणी भरण्यासाठी गेला. थोडा वेळ पाणी भरल्यानंतर पाणी भरता भरता सहज असं चक्कर मारायला म्हणून गेला तर तिथे एका झाडाच्या सावलीला बिबट्या बसलेला होता. त्यांनी समोरून अटॅक केला. डायरेक्ट डोक्यावर पंजा मारला, कानाला भरपूर लागलेले आणि त्यांच्या हातात थोडंसं ते फावडं होतं पाणी भरायचं. त्यांनी थोडा प्रतिकार केला, त्याच्यामुळे ते वाचले. खाली पडल्यानंतर त्यांनी प्रतिकार केल्यावर तो गेला बाजूला. अच्छा. मग तुम्ही सुरुवातीला त्यांना पाहिलं? हा, त्यांनी तिकडून आवाज देत होता, पण आमचं घर थोडंसं लांब असल्यामुळे आवाज आला नाही. आणि ज्यावेळेस आवाज आला त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की पटकन गाडी घेऊन ये, आणि तो रस्त्यावर होता ना. म्हणलं एखाद्या गाडीवाल्याने धक्का बिक्का लावला काय. मी पटकन गेलो तर त्यांनी सांगितलं वाघाने अटॅक केलेला आहे. मग आम्ही तिथं गावात आलो, पहिले प्राथमिक उपचार घेतले आणि नंतर इथं नारायणगावला आलो. त्यांचं वय 35-40 आहे. वय 35 वर्ष आहे. आणि मग आम्ही तिथं गावात आल्यानंतर आमच्या गावचे सरपंच किंवा उपसरपंच यांनी फोनवर सांगितलं की तुम्ही नारायणगावला जा, आम्ही सर्व तिथं सेटिंग लावतो, पटकन घेऊन जा, फक्त विलंब करू नका. बरं, ठीक आहे. नाव काय त्यांचं पूर्ण? किरण तुळशीराम दाते. सरपंच साहेब, ही घटना घडली. किती बिबटे गावात? गावामध्ये संदीप भाऊ जवळजवळ 30 ते 40 बिबटे असतील. म्हणजे आने पठार भागावर मोठ्या प्रमाणात बिबट्यांचा वास्तव आहेच. याआधी पण आम्ही बऱ्यापैकी एक 7 ते 8 बिबटे या ठिकाणी पकडलेले आहेत. म्हणजे वारंवार पिंजरे लावून सुद्धा पकडलेले आहेत. पण आता काय झालेलं आहे, घाटाखालचं ऊसाचं क्षेत्र कमी होऊ लागले, तसं तसे बिबटे आता वरती येऊ लागलेत आमच्याकडे. आता या ऊस तोडणी आहे म्हणून वर पळतात ते. आता बऱ्यापैकी आता ऊस तोडणी खाली होतीये म्हणून बिबटे असं वरती येतात ते. आणि आत्तापर्यंत आमच्या पठारभागावर हल्ला कोणावर केला नव्हता. आज पहिल्यांदा आमच्या इथे या ठिकाणी किरणवर या ठिकाणी हल्ला केलेला आहे. आणि अतिशय खोलवर जखम तुम्ही पाहिली, आता खोलवर जखम या ठिकाणी झालेली आहे. मी अधिकारी नीलम ढोळे मॅडमना फोन करून सांगितलं, ते सगळे अधिकारी या ठिकाणी त्यांचे आलेले आहेत, वन अधिकारी. तर माझी एक विनंती आहे सगळ्या अधिकाऱ्यांना की या ठिकाणी तुम्ही लवकरात लवकर त्या ठिकाणी पिंजरा लावून, आणि ज्या ज्या ठिकाणी मक्याचे क्षेत्र असेल, ऊसाचं क्षेत्र, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पिंजरे लावून त्या ठिकाणचे बिबटे बंदिस्त करावा, अशी माझी या ठिकाणी मागणी आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहे, त्यामुळे मला काही त्यांना जास्त प्रश्न विचारता आले नाही. परंतु कोणत्या अवस्थेमध्ये हल्ला झाला काय सांगितलं त्यांनी? म्हणजे बसले असताना की उभं असताना? उभे असताना असे चालले होते मक्याच्या शेतातून, पाणी कुठपर्यंत पोहोचले असं बघायसाठी चालले होते. तर तिकडून समोरून एक 5-6 फुटावरून त्यांनी झडप मारली. झडप मारल्यावर हे खाली पडले. खाली पडल्यावर ते फावड्याने थोडासा प्रतिकार केला, नंतर मग तो बाजूला गेला आणि त्यांनी मोठा आवाज ठोकला. हे जे ओरडले नाही इकडून, त्यांनी सुद्धा डारकाळी फोडली जोरात, परंतु परिसरात कोणी नसल्यामुळं आवाज आला नाही ते कोणाला. तर बिबट्या माणसाला घाबरतो असं वन अधिकारी म्हणतात, किंवा बसलेल्या व्यक्तीवरच हल्ला करतो. आता नाहीये, तसं नाहीये. तो उभा असताना त्याच्यावर त्यांनी झडप मारली, तो खाली पाटामध्ये पडला. तो म्हणला त्या ठिकाणी क्षेत्र ओललंय, त्या ओल्यामध्ये त्याचा पाय रुतला गेला. पण काय झालं, त्याच्याकडे फावडं होतं, त्या फावड्याने त्यांनी प्रतिकार, पण एक पंजा त्यांनी इथं आणल्यानंतर पूर्ण त्याच्या असं तुम्ही फक्त फाटलंय पूर्ण. तर ते प्रतिकार केल्यामुळे तो पळाला आणि आज जोरजोरात ओरडला म्हणून तो या ठिकाणी वाचला गेला. नाहीतर जर तो माझं होतं बिबट्या जसं काय त्याचं मान पकडायची ऍक्शन होती त्याची, म्हणजे इतकं त्यांनी हे केलं होतं. जर आज त्यांनी प्रतिकार केला नसतं तर आज वेगळं चित्र या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळालं असतं. आता किती बिबटे असतील गावात? आता गावामध्ये 9 ते 10 बिबटे असतील आमच्या आणि गावामध्ये. बापरे. तर या निमित्ताने आता वन अधिकारी देखील काही आलेले आहेत. मॅडम उपचार करत आहेत. नक्की जखम कशा स्वरूपाची आहे ते देखील आपण मॅडमना विचारणा करणार आहोत. या ठिकाणी जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्यांची पैदास मोठ्या संख्येने वाढलेली आहे व त्यांनी नियंत्रण करण्याचे कोणतेही उपाय वन विभागाच्या मार्फत उपयोजले जात नाहीत. आणि अशातच एका युवकावर हल्ला झाला, त्याचं नशीब चांगलं, त्यांनी प्रतिकार केला. हातात खोरं होतं, खोरं नसतं त्याचा जीव गेला असता.
तर लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी तात्काळ या ठिकाणी भेट देणं गरजेचं आहे. बिबट्या सर्वात जास्त बिबट्या जुन्नर तालुक्यात आहे. परंतु आजपर्यंत इतके मानवावर हल्ले झाले, किती लोक मेली, परंतु अद्याप देखील वनमंत्री कधी तालुक्यात आले नाही, कधी त्यांनी मीटिंग व्यवस्थित घेतली नाही किंवा म्हणजे सगळं केंद्र आणि राज्य सरकारचा टोलाटोलीचा हा विषय झालेला आहे आणि राजकीय फक्त लाभ घेण्याचा हा विषय झालेला आहे इलेक्शन पुरता. तर कोणताही लोकप्रतिनिधीच्या मध्ये असा हे दिसत नाहीये. तर त्याबाबत माझी विद्यमान आमदारांना देखील विनंती आहे की आपण तातडीने आता किती अंत बघायचा, किती लोकांचा जीव जाऊन द्यायचा, आता हा खूप प्रश्न आहे. तर त्यामुळे तुम्ही आता याच्यामध्ये लीड घेणं गरजेचं आहे. अमोल कोल्हे साहेब, तुम्ही देखील केंद्रात लीड घेणं गरजेचं आहे. तर आता पाहूया आता काय होतंय पुढं, काय कशी जखम आहे ते देखील आपण वैद्यकीय अधिकाऱ्यांना विचारणार आहोत. जुन्नर टाइम्स, नारायणगाव.